सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष होता पार्टी करतो एक मिनिट कोणाच्या ताकदीमुळे हे करतोय कोण त्याचा गॉडफादर आहे अध्यक्ष महोदय माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ आहे अध्यक्ष महोदय। आता हेच सुधाकर बडगुजर भाजपात दाखल झाले। सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला अनेक नेत्यांनी विरोध केला होता, तरी देखील सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश झालाच। यामुळे अनेक नेत्यांची कोंडी झाली आहे। भाजपमधल्याच सगळ्यात जास्त जर कोंडी कोणाची झाली असेल तर ती मंत्री नितेश राणे यांची। ती नेमकी कोंडी कशा प्रकारे झाली हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि हो, चॅनल अवश्य सबस्क्राईब करा। मंडळी, सुधाकर बडगुजर ठाकरे गटातील एक मोठं नाव होतं, महानगर प्रमुख ते होते। त्या काळी त्यांचा एक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाला होता सलीम कुत्ता याच्यासोबत। अंडरवर्ल्ड डॉन सलीम कुत्ता आणि दाऊद इब्राहिम याचं कनेक्शन आहे। सलीम कुत्ता याला जन्मठेपाची शिक्षा आहे आणि तो पॅरलवर बाहेर असताना त्यांनी एक पार्टी दिली होती आणि त्या पार्टीला सुधाकर बडगुजर हजर होते। त्यांनी डान्स त्या पार्टीत केला होता आणि हाच व्हिडिओ आणि फोटो भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी समोर आणला होता आणि त्यानंतर विधानसभेत देखील अकांड तांडव आपल्याला पाहायला मिळाला होता। सुधाकर बडगुजर यांना अटक करा, त्यांची चौकशी करा। सलीम कुत्ता याच्यासोबत त्याचा फोटो आहे म्हणजे नक्कीच त्याचं कनेक्शन असेल। सुधाकर बडगुजर यांचे पॉलिटिकल गॉडफादर कोण, त्यांची चौकशी करा, SIT लावा, CID लावा, असा आरडाओरडा करत नितेश राणे यांनी विधानसभा दणाणून सोडली होती। त्यांनी अध्यक्षांना पेनड्राईव्ह देखील सादर केला होता। तो व्हिडिओ एकदा पहा। सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष होता पार्टी करतो एक मिनिट अध्यक्ष महोदय हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे अध्यक्ष महोदय माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ आहे अध्यक्ष महोदय जो आपल्याकडे मी पाठवणार आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय हा 93चा बॉम्बलास्ट हा फक्त मुंबईमध्ये नाही सेना भवनच्या बाहेर पण घडवला गेला। आदर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर उठलेले हे सगळे दाऊदचे लोक आणि हे उभाटा सेनेचे महानगर प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असतील तर हे कसलं बाळासाहेबांच्या शिवसैनिक हा अध्यक्ष महोदय काय कसलं बाळासाहेबांच्या निष्ठा अध्यक्ष महोदय माझी मागणी आहे नुसतं ह्याला अटक करू नका, ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे अध्यक्ष महोदय, हा कोण वाचवतोय अध्यक्ष महोदय। हा बडगुजर कोणाच्या संपर्कात असतो, बडगुजर कोणाची फोनाफोनी करतो, त्याच्या CDR रिपोर्ट तपासलं पाहिजे। असा बॉम्बराजच्या आरोपी बरोबर अध्यक्ष महोदय हे पार्ट्या करायला लागल्या। पार्ट्या आम्ही सुरक्षित आहे का अध्यक्ष महोदय, आम्ही सगळेजण सुरक्षित आहे का? आणि हे प्रमुख पक्ष आहेत, मोठे हिंदुत्ववादी पक्ष स्वतःला म्हणतात, स्वतःला म्हणतात आणि दाऊदच्या लोकांवर पार्टी करतात अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय मला विनंती आपल्याकडे आमचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पण गृहमंत्री साहेब सभागृहामध्ये आहेत, मी विनंती करतो साहेबांना साहेब लवकरात बाबतीमध्ये चौकशी झाली पाहिजे आणि ह्याला लवकरात लवकर अटक करून याची चौकशी करा। ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण, ह्याला कोण वाचवतो, कोण फोनाफोनी करतो, ह्या बडगुजरसाठी ह्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय। आता हेच सुधाकर बडगुजर भाजपात आलेत आणि मंत्री नितेश राणे यांची भाषा देखील बदलली आहे। नितेश राणेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला की एकेकाळी तुम्ही सुधाकर बडगुजर यांच्यावर टीका करत होते, त्यांना अटक करण्याची मागणी करत होते, आता तेच बडगुजर तुमच्या पक्षात आलेत, तुमचं मत काय? तर नितेश राणे म्हणाले की आता सुधाकर बडगुजर जे आहेत ते भगवादारी झालेत, ते हिंदुत्वाच्या वाटेवर आलेले आहेत आणि आता त्यांचा जो मुलगा आहे तो देखील जेव्हा मी हिंदू जागर यात्रा काढली होती त्या यात्रेत तो सहभागी झाला होता आणि जो हिंदुत्वासाठी येईल त्याचं स्वागत आहे। अशा प्रकारे नितेश राणे यांचं हे विधान होतं। बघा लक्षात घ्या, बडगुजरांच्या हल्लीचा प्रवास हा हिंदुत्वाच्या दिशेने फार जोमाने सुरू आहे। त्यांचा स्वतःचा मुलगा आमच्या हिंदू सकल मोर्चे जे काही महिन्या अगोदर त्या भागामध्ये निघाले, त्यांचे स्वतःचा मुलगा त्या हिंदू सकल मोर्चामध्ये खांद्याला खांदा लावून हिंदुत्वाचा विषय आमच्याबरोबर घेतोय किंवा मोठ्या जोराने आवाज करतोय। आणि म्हणून मला असं वाटतं कोण हिंदुत्व अगर भक्कम होत असेल, हिंदुत्वासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार असेल तर कोणाला काय आक्षेप करायची गरजच नाही। सुधाकर बडगुजर यांच्या येण्यानं भाजपमधील अनेक नेत्यांची कोंडी झालेली आहे। नितेश राणे जरी आपली बाजू डिफेंड करत असतील तरी समाज माध्यमांवर त्यांना जाब विचारला जातोय। तुम्हाला याबाबत काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा।